काश्मीरात झळकलेल्या अतिरेक्यांच्या समर्थनातले फलक उघडकीस आलेत। अतिरेक्यांचं समर्थन केल्यानं पोलिसांना संशय आला। दिल्ली पोलिसांना या संदर्भातले अतिशय महत्त्वाचे धागेदोरे मिळालेत। त्यामुळे काश्मीरमधून ही मोठी अपडेट अतिरेक्यांचं समर्थन केल्यानं पोलिसांना संशय आला होता आणि याच प्रकरणी आता दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई सध्या सुरू झालेली आहे। काश्मीरात झळकलेल्या अतिरेक्यांच्या समर्थनातले फलक हे उघडकीस आलेले आहेत। तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय। काश्मीरमध्ये झळकलेले अतिरेक्यांच्या समर्थनातले फलक हे उघडकीस आले। त्यावरून आता पोलिसांना अतिशय मोठा संशय आलेला आहे आणि आता दिल्ली बॉम्बस्फोट असेल त्याचबरोबर देशामध्ये करण्यात आलेल्या मोठमोठ्या अतिरेक्यांवरच्या कारवाया असतील या संदर्भात अतिशय महत्त्वाचे धागेदोरे हे दिल्ली पोलिसांना मिळालेत। आता दिल्ली पोलीस त्याचबरोबर एनआयए या सगळ्या प्रकरणासंदर्भात कशा पद्धतीने तपास करते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर यापुढेही अशा पद्धतीने कुठलाही मोठा अनुचित प्रकार घडू नये यासाठी काश्मीरमध्ये असेल, फरीदाबादमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल अशा पद्धतीने किती मोठी कारवाई करण्यात येते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या समर्थनातले फलक हे उघडकीस आले आणि त्यावरूनच अतिरेक्यांना समर्थन केलं जात असल्याचा पोलिसांना संशय आला। दिल्ली पोलिसांच्या हाती अतिशय महत्त्वाचे धागेदोरे लागलेले आहेत। आता या सगळ्या प्रकरणी एनआयए आणि दिल्ली पोलिसांकडून कशा पद्धतीने कारवाई करण्यात येते, हे अतिरेक्यांच्या समर्थनातले बॅनर नेमके कुणी लावलेत याचा शोध कसा घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।